हा संघ जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही संघ जे काही आपण पाहतोय टॉपर या स्पर्धेचे जे काही झाले गेलेत आणि पहिल्याच मॅच मध्ये दोन दिग्गज आयकॉन खेळाडू, तालुक्यातील आयडॉल खेळाडू सगळेजण आपल्याला जे काही निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील. तर पाहायचे आपल्याला मॅच जी काही रंगणार आहे. The Bluetooth device is connected successfully. सकाळच्या सत्रामध्ये आमच्या बरोबर सन्माननीय विलाजी उघडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय प्रदीप दादा मते हेही या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पलीकडच्या बाजूला उघडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि सामन्याला जे काही आपण पाहतोय सुरुवात होते. चला विनंती आहे तर मॅचला जी आपण पाहतोय सुरुवात होतीये. सर्वप्रथम आपण आज 7-7 षटकांचे सामने आहेत आणि त्यामुळे एक विनंती आहे की पॉवर प्लेची पहिली जी 2 षटक ओहोर संपली. मैदानात जोश भरारी. हा गेला उत्तुंग षटकार माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोजे फाटा यांचा दणदणीत षटकार. दोनही टीमला आज आपण खेळाडूंसाठी एक रिव्ह्यू जो ठेवणार आहोत. 3 दिवस आपण वेळ आपल्याकडे कमी होता त्यामुळे रिव्ह्यू ठेवला नाही. आज आपण एक रिव्ह्यू खेळाडूंसाठी ठेवणार आहोत. आणि आता बॅटिंगचं जे लिमिटेशन आहे ना, पॉवर प्ले मध्ये आयकॉन आतमध्ये येणार नाही ते लिमिटेशन आपण ठेवलेलं आहे बरं का. आदमबाई या सूचनेकडे लक्ष असू द्या. 2 ओव्हर पर्यंत तुमचा आयकॉन खेळाडू आतमध्ये येणार नाही. आणि बॉलिंग साठी जे लिमिटेशन आहे ना, ते आयकॉन आणि आयडॉल साठी फक्त एकच षटक आहे. जे 2-2 1-1 5 बॉलर वापरायचेत. मग बाकीचे जे आहेत ना 2-2 षटक ते लोकल खेळाडूच करेल. फक्त आयकॉन आणि आयडॉल साठी एकच षटक आहे याची नोंद घ्या. आणि ते तुम्हाला पॉवर प्ले मध्ये जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. फक्त आयकॉन आणि आयडॉल खेळाडूसाठी षटक जे आहे ते फक्त एक ओव्हरचं जे काही लिमिटेशन आहे याची नोंद घ्या. तर बाकीचे जे काही तालुक्यातले जे लोकल खेळाडू आहेत, स्थानिक खेळाडू आहेत, त्यांच्याकडूनच तुम्हाला ते 2-2 ओव्हर करून घ्यायचे आहेत याची नोंद घ्या. 5 बॉलर वापरायचे तुम्हाला. आणि तसे तुम्हाला 7च्या 7 जर एक वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. भूषण क्षीरसागर आणि नॉन स्ट्राईक यांच्या दिशेला आपल्याला जे काही पाहायला मिळतात अविनाश चिरडे. तर षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय कर्दुले हरत गावचा एक वंडर बॉय दशरथ गावडे. पहिला चेंडू. येस पहिलाच बॉल इथे निश्चित स्वरूपात आपल्याला सुंदररित्या जे काय पाहायला मिळतं.
पंचांकडे जे काही आपण पाहतोय दाद मागतायत. आज दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे. तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, परंतु जर एकदा रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला मग परत तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही याची नोंद घ्या. दशरथ गावडे पहिला चेंडू आपण पाहतोय सुंदर केलाय. नेक्स्ट बॉल. याही वेळेस हा चेंडू आपण पाहतोय सुंदररित्या सूरज पठारे जे निश्चित स्वरूपात आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचले गेलेत. खास करून ज्या ज्या ठिकाणी बाबुलवाडे गावचे केसीसी बाबुलवाडे टीमचे खेळाडू आहेत, म्हणजे बाबुलवाडे गावचं कोणी ना कोणी आमचे परम मित्र स्वप्नील नवले असतील, विक्की शेट असतील, ही मंडळी आवर्जून या ठिकाणी गेली 4 दिवस उपस्थित आहेत. आपलंही सहर्ष स्वागत आहे. ओ हा चेंडू भूषणच्या अंगावरती पायावरती उजव्या आणि पाहता पाहता हाही चेंडू इथे आपण पाहतोय आलेला आहे डॉट. खरं तर टॉपर राहिल्यामुळे खूप फायदा होतो आणि टॉपर असल्यामुळे तुम्ही इथे जरी हारलात तर तुम्हाला एलिमिनेटर फेरीमध्ये जो जिंकून येईल त्याबरोबर खेळायचंय आणि तिसरं जे पारितोषिक आहे ना ते मग तुम्हाला फिक्स होऊन जातं. टॉपर ची लढाई आतमध्ये जी काही आपण पाहतोय चालू आहे. 25,000 रुपये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून जे काही आपल्याला भेटले गेले. यावेळेस चेंडू पायचे हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉल पर्यंत अनिल माळी जे पोहोचले गेलेत आणि पाहता पाहता इथे निश्चित स्वरूपात जे काही आपल्याला पाहायला मिळते 4 चेंडू जे काही आपण पाहतोय झाले गेलेत. धाव फलकावरती 1 धाव जी स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. कानूर पठार नगरीचे विद्यमान सरपंच सन्माननीय किरण शेठ ठुबे आणि LLG ट्रेडर्स पार्टनरचे मालक ज्ञानेश्वर आवटी साहेबांच्या वतीने आपल्याला 25,000 रुपये जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक भेटलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी आपण पाहतो 21,000 रुपये सन्माननीय सुजितरावजी झावरे पाटील साहेबांच्या वतीने जे सातत्याने मात्र खेळाडूंवरती प्रेम करत असतात. सुजित झावरे पाटील साहेबांच्या वतीने 21,000 रुपये जे आपल्याला पारितोषिक आहे. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय कव्हरमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आबा बॉल पर्यंत पोहोचले जातील. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहत आहोत. 15,000 रुपये आदरणीय माजी पंचायत समिती सदस्य पार्टनर डॉक्टर श्रीकांत अण्णा पठारे आणि करंद नगरीच्या सरपंचताई सन्माननीय वैशालीताई उघडे च्या वतीने जे काही आपण पाहतोय आपल्याला पारितोषिक आहे. त्याचबरोबर दुसऱ्याही क्रमांकासाठी आपण पाहतोय 21,000 रुपये जे आपण पाहिलेलं आहे झावरे साहेबांनी आपल्याला दिलं. हो यावेळेस चांगला बॉल दशरथच्या हातामध्ये आपण पाहतोय. बॉल आला फेक. फेक सुद्धा जे काही आपण पाहतोय हातामध्ये आलेला आहे. त्यानंतर चतुर्थ क्रमांकासाठी युवा उद्योजक सन्माननीय आकाश भाऊ चौधरी च्या वतीने आपल्याला 10,000 रुपये या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी पारितोषिक भेटलेलं आहे. खास करून आपण पाहत आहोत या स्पर्धेचं आज प्रमुख आकर्षण म्हणजे मॅन ऑफ द सिरीज होणाऱ्या खेळाडूसाठी फक्त 3 धावा आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. 1 ओव्हर नंतर 3 धावा. डीजे ओव्हर संपली. मैदानात जोश भरारी, श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा, करा तयारी. त्याचबरोबर आज प्रमुख आकर्षण जे आपल्याला पाहायला मिळतंय आज एक स्पोर्ट्स सायकल मॅन ऑफ द सिरीज साठी आहे आणि ती सायकल कुठला खेळाडू आज पटकावणार याकडे लक्ष आहेत आणि ते सायकलचं सौजन्य सन्माननीय दीपक दादा केदार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. प्रवीणजी गाडगे मेजर आणि राबाजी शेट मते यांच्या वतीने आपल्याला सायकल या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. श्री हरेश्वर स्पोर्ट्स क्लब कर्जुले हरिया च्या वतीने जे काही आकर्षक बॅट आहे बेस्ट बॅट्समन साठी आणि भूषण दादा गंधरे स्मिता कलेक्शनचे मालक यांच्या वतीने बेस्ट बॉलर साठी जे आपल्याला शूज आहेत त्यांचंही मनापासून आपण सहर्ष स्वागत करूया. समालोचन कक्षामध्ये ज्या काही आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला दिसत आहेत त्या ट्रॉफीजचं सौजन्य गणेश उद्योग समूह आणि रानवारा उद्योग समूह या मंडळींच्या वतीने जे काही आपल्याला लाभले गेले त्यांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर राहुल शेठ भागवत यांच्या वतीने पाणी सौजन्य या स्पर्धेसाठी आपल्याला भेटलंय त्यांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. विशाल पवार यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय आणि थोडासा दगड खरं तर लागला बॉलला आणि बॉलनी टर्न घेतला. चेंडू सीमारेषेच्या होतोय बाहेर फरार. चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भाले
नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. राहुल पवार बॉलिंग ट्रॅक वरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, चांगले गोलंदाज आहेत पवार वस्तीचे. याचबरोबर भूषण क्षीरसागर सुरुवात करतोय. पहिला तडाखा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन, हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट, देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. 13 रन धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, 13 रन या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक मॅच मध्ये जे आपण मॅन ऑफ द मॅचचं जे काय ट्रॉफीज देतो ते सौजन्य आपल्याला पद्मावती डेव्हलपरचे मालक उत्तम शेठ रिपाळे च्या वतीने जे काही लाभले गेले त्यांचे आपण मनापासून धन्यवाद मानूयात. वाईड बॉल, वाईड चेंडू. हा गेला वाईड बॉल. माननीय श्री लखनदादा ठाणगे युवा नेते यांच्याकडून वाईड बॉलची आक्रमण. याच बरोबर हा चेंडू आपण पाहतोय. वाईड बॉल. पांडुरंग सरोदे सर आपण पाहत आहोत या ठिकाणी मात्र कळवतायत हा चेंडू सुद्धा वाईड आहे, दंडित केलं जाईल. 15 रन या स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 ओव्हरची मॅच आहे आणि त्या हेतूने मात्र हे खेळाडू आतमध्ये खेळतायत. कुठल्याही प्रकारची घाई गडबड करणार नाही. आज एक षटक आपण जास्त ठेवलेला आहे. यस, चांगला चेंडू. यावेळेस मात्र बॉल आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सगळ्या देणगी दात्यांचा, बक्षीस दात्यांचा आपण उल्लेख केलेला आहे. तर तो खरं तर हे मैदान अतिशय सुंदर मैदान आहेत आणि तालुक्यात उघडे साहेब इतरही जे काही स्पर्धेचे आयोजक आहेत ना, त्यांनी हे मैदान पाहिलं आणि भविष्यात याच मैदानावरती खूप मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होणार आहेत. सन्माननीय सावकर शेठ बुचुडे साहेबांचं आपण मनापासून धन्यवाद मानूयात. विना मोबदला त्यांनी हे मैदान खरं तर खेळाडूंसाठी खेळण्यासाठी अवेलेबल ठेवलेलं आहे, मोकळं ठेवलेलं आहे. त्यांचं आपण खरंच धन्यवाद मानले पाहिजेत. कारण मैदान हल्ली तालुक्यामध्ये खूप कमी आहेत. इथं एखादं चांगलं मैदान आहे, पुढच्या वर्षी तिथं ज्वारीचं किंवा कशाचं तरी कांद्याचं पीक दिसतं आपल्याला. त्यामुळे मैदान खूप महत्वाचे आहेत. याचबरोबर हाई बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. हे होईना बाद. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. धाव फलकावरती आपण पाहतोय 5 चेंडू झाले गेलेत आणि स्कोर बोर्डवरती 19 धावा पद्मावती फायटर्स या टीमच्या. गोलंदाज तयार आहे. राहुल पवार परत एकदा. याही वेळेत चेंडू हवेमध्ये असेल, पूल केलाय आणि हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय भूषण क्षीरसागरच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. हा आहे हॉटेल रानवारा प्रोप्रायटर माननीय श्री संतोष शेठ भालेकर व माननीय श्री सुनील शेठ भालेकर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 23 रन या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम मध्ये जे आयकॉन आणि आयडॉल आहेत ते फक्त एक षटक टाकणार आहेत याची फक्त नोंद घ्या. बाकीचे तुम्हाला वैयक्तिक ज्या 2-2 ओव्हर आहेत त्या तुम्हाला स्थानिक खेळाकडूनच करून घ्यायचे आहेत याची नोंद घ्या. एका बाजूला खरं तर आपण पाहत आहोत आपल्याच तालुक्यातील कर्जुले हऱ्या गावचे असणारे एक यशस्वी आयकॉन प्रवीण गावडे टीम मध्ये जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या ही बाजूने आपण पाहत आहोत नेवासा तालुक्यातील या गावचे असणारे आणि या तालुक्यामध्ये येऊन या मैदानावरती येऊन त्याने खरं तर 2 इनिंग खेळल्या. दोन्ही मॅच मध्ये 2 50s मात्र त्याने मारलेले आहेत. अक्षय जराड हा खेळाडू सुद्धा आपल्याला प्रतिस्पर्धी टीम म्हणजे पद्मावती फायटर्स या टीम मध्ये जो पाहायला मिळतोय. मॅच ही रंगणार आहे. दोन्ही टीम मात्र 4-4 जे काही संघांचे गट होते 3-3 टीमला पाणी पाजत इथपर्यंत जे आलेले आहेत टॉपर राहिलेले आहेत आणि त्यामुळे पाहूयात पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 23 रन जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसा पॉवर प्ले संपला तसं नक्कीच आपण पाहतोय दशरथ गावडे टायमर चालू आहे. टायमर चालू आहे याची नोंद घ्या. गोलंदाजी ते आपण पाहतोय तयार होत आहेत. दशरथ गावडे
परत एकदा समोरच्या बाजूला अविनाश. यावेळेस हाही चेंडू पाहायचे आपल्याला. सुंदररित्या खेळलाय आणि लेग्स बाय स्वरूपात धाव जी काय आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. स्कोर बोर्ड वरती ज्या काय आपण पाहतोय टोटल एकूण रन 24 रन. बरेचसे रेकॉर्ड खेळाडूंनी गेल्या 3 दिवसामध्ये या मैदानामध्ये पहिल्या साखळी सामन्यांमध्ये जे केलेले आहेत. 8 संघ या स्पर्धेमध्ये आपण सहभागी केले होते. 4 संघांना आज काहीतरी मिळणार आहे, परंतु काहीतरी शिकून या मैदानाच्या बाहेर 4 संघ जे आपण पाहतोय पडलेले आहेत. यावेळेस ह्या चेंडू आपण पाहतोय बॅट वरती परफेक्ट आला नाही. चित्ररक्षक सलमान बॉल पर्यंत आलाय आणि याच बरोबर धावबादची परत एकदा जी संधी होती ती गमावली गेली आहे. एक थोडासा उशीर आला त्या कारणाने याची आपण पाहत आहोत 2 धावाही क्षण आणि अविनाशने ज्या कंप्लीट केल्या 26 धाबा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. मॅच रंगणार आहे. पहिली क्वालिफायर ही मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय चालू आहे. याच बरोबर आडव्या बॅटने जिकडच्या तिकडे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. भूषण थांबायला तयार नाही. 4 रन चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. 30 रन ज्या स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे 3. षटक आतमध्ये जे काही चालू आहे त्यावेळेसही हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर दिवशी हरकत करताना जो काही आपल्याला पाहायला मिळाला आणि लेग्स बाय स्वरूपात परत एकदा जे काही आपण पाहतोय धाव झालेली आहे. 31 रन स्कोर बोर्डवरती. बोला मंडपवाले पहा जरा. हो हो आलेत. तर नक्कीच आपण पाहत आहोत येस येत आहेत. याच दरम्यान अविनाश चेडेचा ब्लास्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. 30 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्रान्स बंद झाल्यानंतर तुमच्यापर्यंत स्कोर येईल. याच बरोबर परत एकदा गॅप मध्ये चेंडू असेल आणि हा चेंडू अडवलाय. राहुल पवार आपण पाहतोय सुंदर क्षेत्ररक्षण करतायत आणि फेक अतिशय सुंदर आहे. धाव फलकावरती आपण पाहत आहोत षटक संपलंय 3रं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हर नंतर 38. ओव्हर संपली. मैदानात जोश भरारी. श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा. करा तयारी. नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त. नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 रन या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याला आहे का पाणी?
मेजर स्वप्नील दादा गायकवाड खास करून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले मनापासून तरश स्वागत आहे. आणि बरोबर मला वाटतं सुमित पण आहे. सुमित गायकवाड तालुक्यामध्ये बरीचशी अशी गावं आहेत जी टेनिस क्रिकेटमध्ये अग्रेसर आहेत. पलीकडच्या भागामध्ये जर आपण गेलो शिरूर तालुक्याच्या जवळ राळेगण सिद्धी असेल, राळेगण तिरपाळ असेल, निगोज असेल, पानोली असेल, बरीचशी जी काय आहे जवळा ही जी शिरूर हायवेवरची जी गावं आहेत ना, खरं तर ती सगळी क्रिकेट क्षेत्रामध्ये अव्वल आहेत. गोलंदाज आदमभाई शेख ओनर यावेळेस शॉर्ट पिच लेंथ आणि त्याला पाठवलंय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा हा छाबा. गेला उत्तुंग षटकार माननीय श्री पियुष शेट बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. डोके पे चोका 44 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवात आदम शेख यांच्यावरती केलेली आहे. क्रमण षटकार जो आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश चेळी जर पाहिलं 7 बॉल खेळलाय, वैयक्तिक 14 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला 12 चेंडूमध्ये 26 रन या भूषण क्षीरसागरने बनवलेले आहेत. तालुक्यातील आयडॉल खेळाडू आहेत भूषण क्षीरसागर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत पुणेवाडी गावचा एक स्थानिक खेळाडू आहे अविनाश चेडे. तो चांगली बॅटिंग करतायत. याही वेळेस हा चेंडू आपण पाहतोय सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळतोय. चित्रक्षक आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचला जाईल दशरथ आणि पाहता पाहता फेक मात्र आदमच्या हातामध्ये आलाय आणि एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. 45 रन या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. यस, याही वेळेस हा चेंडू इथे आपण पाहतोय पूर्णतः आपल्याला पाहायला मिळाला. बऱ्याच वेळानंतर म्हणजे पहिला चेंडू षटकार, दुसऱ्या बॉलवरती एक धाव आणि त्यानंतर मग तिसरा चेंडू आदम यांनी काय बॉलिंग केली होती आदमभाई यांनी खतरनाक पहिल्या दिवशी. जबरदस्त बॉलिंग करताना जे आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या दिवशी. स्वतः मालक आहेत संघाचे आदमभाई शेख. गोलंदाज इथे आपण पाहतोय तयार आहे आदम शेख. यावेळेसही हा चेंडू आपण पाहतोय स्टंप वरून गेला. धावबादची संधी इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि विकेट आपली सॅक्रिफाईस करतायत भूषण क्षीरसागर. पहिला हैदराबाद टीम पद्मावती फायटर्स या टीमला भूषण क्षीरसागर बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. आदमभाई शेख आपण पाहतोय सुंदर बॉलिंग करतायत. एक षटकार जाऊ द्या, एक षटकार जाणं म्हणजे तुम्ही खराब गोलंदाजी करता असं होत नाही. याच मैदानावरती 32 36 रन खर्च केलेले आहेत एका एका बॉलरने. आदमभाईंनी चांगली बॉलिंग केलेली आहे. 45 धावा या धावफलकावरती आहेत. तर संघाचा आयकॉन अक्षय जराड आतमध्ये जे आपण पाहतोय आलेत रिटर्न क्रीज वरती. अविनाश चेडेची खरं तर सातत्याने आपण बॅटिंग पाहतो. फार जास्त लीग चेक करायचे. येस
तर तर आत्ताची जे आपण पाहतोय एक धावा आहे, चांगला बॉल, पिचिंग लाईन जी तुम्ही ऑन स्क्रीन सगळ्यांकडे मोबाईल आहेत, तुम्ही ऑन स्क्रीन सुद्धा पाहू शकता. टप्पा जो आहे तो जी आपली पिवळ्या रंगाची जी पट्टी आहे तिच्या आतमध्ये जो की आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू आपण पाहतोय निश्चित स्वरूपात 45 चेंडू जे झाले गेलेत, उर्वरित एक चेंडू आदम यांचा या ओव्हरचा आपण पाहतोय शिल्लक आहे. गोलंदाज परत एकदा तयार आहे. अखेरचा एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा. 46 धाबा धावफलकावरती. अक्षय जराड शप्पलला गेलेत. ओ अखेर आदम भाईंना भेटली विकेट. खूप मोठा अडसर दूर झालाय. शून्यावरती बाद. अक्षय जराड बॅक टू द पॅव्हिलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. थँक्यू. कधी कधी आपण म्हणतो ना, कुठल्या खेळाडूला कमी लेखू नका, कुठल्या खेळाडूला क्रिकेटमध्ये कमी लेखू नका. कोण काय करून जाईल ना हे सांगता येणार नाही. पहिल्या मॅच मध्ये 80 धाबा, दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय 50 बनवली. आज अक्षय जरा जसा मैदानावाला पहिला चेंडू फेस केला तो डायरेक्ट दशरथच्या हातामध्ये. आदम भाईंनी मात्र खूप मोठा अडसर हा जो आपण पाहतोय दूर केलेला आहे. स्वतः टीमचे मालक आहेत, स्वतः टीमचे एक महत्वपूर्ण खेळाडू आहेत आदम शेख, या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत. रस्त्याच्या बाजूला मित्र जी टू व्हीलर आहे ना, ठीक आहे, ती गाडीची दिशा बदला थोडीशी, आडवी करा आडवी. 46 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. घटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5 प्रगतीपथावरती आपल्याला पाहायचं आहे. एके फायटर्स या टीमचा आयकॉन प्रवीण गावडे, एकदम शांत खेळाडू जो आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु चांगल्यांना तो आपल्या परफॉर्मन्सने नाचायला लावतो. याआधीच आपल्याला पाहायला मिळेल आदमबाई कधी फारसं म्हणजे या मैदानावरती फक्त ते प्रॅक्टिस करतात, फार जास्त लीग खेळण्याचा त्यांच्याकडे अनुभव नाही, परंतु या मैदानावरती सातत्याने ते प्रॅक्टिस करतात ना, मग त्यांनी त्यांचं अधिराज्य गाजवलेलं आहे. गोलंदाज तयार, आयकॉन प्रवीण गावडे संयमी खेळाडू आहे. संघर्ष मात्र जो आपण पाहतोय त्याला करावा लागतो. आणि आदमबाईच्या बद्दल जर बोलायचं झालं तर नक्कीच जिथे तलवार कामाला आली नाही तिथे एक छोटी सुई काम करून गेली. आणि संदेश भाईंचं एक वाक्य लगेच माझ्या ओटवरती आलं, काटा कितीही बारीक असला ना तो टोचत नाही, तो रक्त काढतो. त्यामुळे कुणाला कमी लेखू नका. तेच पाहिजे आपल्याला भेटलं. त्या गोष्टीची वारंवार आठवेल. वाईट बॉल जर म्हणजे तो गेलाच होता, तो अक्षयनं मात्र शॉर्ट सिलेक्शन खराब निवडलं. आणि संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. थँक्यू. तर निश्चित आपण पाहत आहोत 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती प्रवीण गावडे आणि टीम एके फायटर्स जबरदस्त परफॉर्मन्स करताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 धाबा. पाठीमागच्या बाजूला मतेसाहेब जी व्यक्ती आलेली आहे, सातत्याने माझ्या समालोचन मध्ये सांगत असतो, नवनाथ सबळे आज जरी इथं असेल ना, म्हणजे माईक हातात असेल ना, त्या पाठीमागे त्या व्यक्तीचा खूप मोठा हात आहे. एक म्हणजे कैलासवासी सीतारामदादा चौधरी, त्यांची कॉमेंट्री ऐकून आम्ही थोडं मोडकं बोलायला शिकलो. आणि दुसरं म्हणजे मैदानावरती जायचं. हल्ली माईक ओढावडी खूप चालू असायची आमच्या म्हणजे 4-5 वर्षापूर्वी, परंतु मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा मला जर पाथर्डी नगर जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात करण्याचा जर योग कोणामुळे आला असेल ना, अमोल गागरे या व्यक्तीचे मी आयुष्यभर ऋणी आहे. आणि अशा माणसांना विसरून चालत नाहीत. ते आपल्या वडीलधाऱ्यांसमान असतात. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुंदर आहे. तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये पाहता ना, कृष्णा सातपुते यांनी जर बॅट हातामध्ये घेतली ना, ते सांगतात त्या बॅटचं वजन किती असेल, बॉलचं वजन किती असेल. आणि सगळ्या या इंटरनॅशनल खेळाडूंबरोबर राहण्याचा योग जो आहे ना, तो मला अमोल गागरेमुळे आला. खूप काही शिकायला भेटलं या माणसाकडून. आणि अमोल गागरे सर हे सुद्धा या मैदानावरती उपस्थित झाले. सरपंच 11 टीम कडून ते आयकॉन खेळले, पण ते सुद्धा या स्पर्धेचे जे काही बाहेर पडले त्यांचं परत एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये
प्रवीण गावडे बॉल खाली आलाय, काही गोंधळ गडबड आणि झेल टिपलाय धक्का क्रमांक 4. तुषार झिंजाड होत आहेत, झेल बाद, विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. तर मैदानाच्या आतमध्ये जे काही आपण पाहतो 51 धावा ते आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. 4 गडी बाद 51 अशी धाव संख्या जी आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. थोडी दयनीय अवस्था आहे, परंतु म्हणता येणार नाही. काल तुम्ही पाहिलेला आहे विक्टरी हंटर्स या टीमने बरोबर बॉलिंग अटॅक ठेवला होता. तो शेवटच्या ओव्हरमध्ये विकास जाधव खेळाडू आतमध्ये गेला आणि तोडफोड करून मैदानाच्या बाहेर आला. 100 धावा बनवल्या. विक्टरी हंटर्स संघ 40च्या आसपास कोलमडून पडला आणि शिवछत्रपती फायटर्सचा संघ आज एलिमिनेटर फेरीमध्ये येऊन दाखल आहे. प्रवीण गावडे सातत्याने मी सांगतो ना, जुन्या भट्टीतील खेळाडू आहे, कसलेला खेळाडू आहे आणि त्याला माहित आहे कुठल्या बॉलरचा कुठे वापर करायचा, फील्ड पोझिशन कशी सजवायची. गणेश फटांगरे आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, सलमान अत्तार बॉल खाली आलेत. एक ऑस्ट्रेलियन टाईप, तुम्ही ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जर पाहिले ना असे झेल पकडतात, परंतु सकाळी येता येता जे डोक्याला तेल लावलंय ना ते सलमानच्या तसंच हाताला राहिलं की काय आणि गोंधळ झाला. 1 रन इथं आपल्याला पाहायला मिळते. 52 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 52 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिल माळी याही वेळेस खेळाडू खरं तर बाद झालेत. सुरुवातीला आलेला अविनाश चेडे अजूनही खिंड लढवतोय आणि त्याला माहित आहे जेमतेम एक 60-70 जर धावसंख्या झाली मॅच चांगली रंगेल, कारण पुणेवाडी टीमकडे चांगले बॉलर आहेत. त्यामुळे आपण पाहूया 53 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6व्या षटकाचे 4 चेंडू झालेत. तुंबूत या गावचा असणारा खरं तर आपण पाहतोय शिरूर आणि पारनेरची जी बाउंड्री आहे ना त्या बाउंड्रीवरती हे गाव आहे चुंबूत. हो यावेळेस क्लीन बोर्ड एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. धक्का क्रमांक 5. फलंदाज गणेश बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. एक चेंडू खरं तर या ओव्हरचा जो आपण पाहतोय शिल्लक आहेत. महेश मेजर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आलेले आहेत आणि या ओव्हर नंतर ना आपल्याला दुसऱ्या एलिमिनेटर फेरीचा जो टॉस करायचा आहे पिंपळेश्वर क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधात राजा शिव छत्रपती वॉरियर्स या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण रेडी राहा. त्रेपन्न रन या स्कोरबोर्डवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 96 जर्सी क्रमांक आपण पाहत आहोत. सातत्याने कानूर पाठार गावामध्ये गेल्यानंतर त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन मला लाभतं. आमचे मार्गदर्शक नामदेव दादा ठुबे पाटील या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. नामदेव दादांचं मनापासून हार्दिक सरसे स्वागत आहे. तर धाव फलकावरती आपण पाहत आहोत 5 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 5 गडी बाद 53 धावा या धाव फलकावरती आहेत. ओहोर संपली. मैदानात जोश भरारी, श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा. 6 ओव्हर झाल्यात. 6 षटकांचा नाही 5 गडी बाद म्हणलो मी. 5 विकेट आहेत. 5 गडी बाद धाव फलकावरती आपण पाहतोय. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर बोर्डवरती 53 रन. भूषणदादा गंद्रे मिता कलेक्शनचे मालक ज्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलरसाठी शूज आहेत. आदमबाई शेख यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं प्राइज ते मात्र आदमला या ठिकाणी जाहीर करतायत, घोषित करतायत. पाहूया
आदमबाई काय ते पटकवतील का? 5 गडी बाद धाव फलकावरती जे आपण पाहतोय 53 धावा, 53 रन ऑन स्कोर कार्ड. आघाडीचे 5 फलंदाज जे आपण पाहतोय चांगले चांगले बाद केलेत आणि आता अखेरचं एक षटक, 7वं षटक जे आपल्याला पाहायचे. सामन्याला जे काही आपण पाहतोय परत एकदा सुरू होत होते. अविनाश चेडे जर पाहिलं 20 धावसंख्येवरती ते खेळतायत. गोलंदाज तयार. त्यावेळेस चेंडूची उंची खूप आहे, रुंदी पाहिजे आपल्याला आणि एक सोपा झेल. तिथे मात्र विशाल टिपतायत, फलंदाज होत आहेत अविनाश चेडे बाद. विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. तर एक चांगली विकेट अविनाश चेडेला, म्हणजे फॉर्मामध्ये असलेला, फॉर्मात असलेला जो काही खेळाडू आहे ना सेट झालेला, त्याला बाद करण्यामध्ये यश आले आदम शेख यांना. अक्षय जराड याही खेळाडूला आपण पाहत आहोत परतीला पाठवलं आणि अविनाश चेडेला देखील पाठीमागे परतवत आदम शेख. 53 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कित्येक खेळाडूंचा आयडॉल पर्सन आहे प्रवीण गावडे. आज तो टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट मध्ये जरी तुम्हाला चांगला तरुण वाटत असेल ना, तर या खेळाडूनं बरेच काही टेनिस क्रिकेटचे चढ उतार पाहिलेले आहेत. जुना खेळाडू आहे आणि त्याच्या नियोजनाखाली खरं तर ही टीम खेळती. संयोजक टीमला त्यांनी विनंती केली, मला सुद्धा घ्या तुमच्या टीम मध्ये आयकॉन, तुम्हाला मी निराश करणार नाही. तो खरा ठरलाय. गोलंदाज तयार. त्यावेळेसही हा चेंडू आपण पाहतोय तर रित्या जो काही आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चित स्वरूपात लागोपाठचा दुसराही चेंडू आपण पाहतोय डॉट आलेला आहे. पलीकडच्या बाजूला सन्माननीय तुषारजी मोरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. बरंचसं क्रिकेट खरं तर तुषार मोरे यांनी सुद्धा तालुक्यासाठी आपण पाहतोय खेळलेला आहे. वडझिरे वॉरियर्स या टीमचे सातत्याने त्यांनी कर्णधार पद जे आपण पाहतोय निभावलेलं आहे. तुषार मोरे टीएम यांचंही मनापासून सहर्ष स्वागत. हो यावेळेस उत्तम शेठ मात्र मैदानाच्या आतमध्ये, हा चेंडूचा टप्पा आतमध्ये पडलाय. आउटफील्ड मध्ये आहेत तिथे राहुल पवार आणि याचबरोबर घेतल्या जातील 2 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 55 रन. प्रवीण गावडेची तळमळ पा, त्याला माहित आहे इथे एक जर दम लावला तर आपण फायनलचं तिकीट आपल्या हातामध्ये घेऊ शकतो. गोलंदाज आपण पाहतोय तयार आदम शेख. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटनं समोरच्या बाजूला स्ट्रेट ड्राईव्ह, खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. 59 धावा, 59 रन ऑन स्कोर कार्ड. अखेरचे जे आपण पाहतोय 2 चेंडू अजूनही आहेत. ओ यावेळेस नो बॉल. चेक केलं जातंय तिसऱ्या पंचांकडे निर्णय नो बॉल प्लस बीमर आहे, परंतु चेक केलं जातंय रनआउट साठी. पाहूयात. चला टॉस आपल्याला करायचा आहे. एक संघनायक या ठिकाणी आहे सचिन कळसकर. यस, फलंदाज बाद आहे. रनआउट. रनआउट निश्चित स्वरूपात फलंदाज होते. उगले मेजर एक प्रतिनिधी यांना आपला टॉस करायचा आहे. अशोक आहे. यस, संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. थँक्यू. सन्माननीय विलासदादा उगडे आणि नामदेवदादा ठुबे पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला एलिमेंटर फेरीचा यानंतर टॉस करायचा आहे. चला द्या कॉइन द्या.
टॉस नक्कीच आपण पाहतोय आतमध्ये जो केला जातोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल जो आपल्याला पाहायला मिळेल. यस, मला वाटतं राजशिव छत्रपती वॉरियर्स या टीमने नाणेफेक जिंकलेली आहे आणि 2 मिनिटांमध्ये अशोक आपला निर्णय कळवा म्हणजे समोरच्या टीमला रेडी करता येईल. 61 धाबा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉल, रन आउट, फ्री हिटची जी आपण पाहतोय संधी आहे. साहिल गावडे कर्जुले हऱ्या गावचं हे भविष्य खरं तर बॅटिंगसाठी आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नो बॉल, परत एकदा हा चेंडू आपण पाहतोय. नो बॉल, नो बॉल. खेळाडूंना रिव्ह्यू आहे, तुम्हाला वाटलं तर घ्या. रीड कंटिन्यू आहे, याची नोंद घ्या. आज आपण प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू ठेवलेला आहे. हो, याही वेळेस हा चेंडू पाहायचं इथे आपल्याला. परत एकदा धावबादची संधी आणि येस, रन आउट. साहिल गावडे धावबाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. तर नक्कीच आपण पाहतोय बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत पुजारी आतमध्ये जे जाताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल कशा रीतीने ते फेस करतायत, सामोरे जात आहेत शेवटच्या बॉलला, पाहूया. 65 धाबा. टॉस या नंतरच्या मॅचचा आपण पाहतोय झालेला आहे एलिमिनेटर फेरीचा, जो की राजा छत्रपती वॉरियर्स या टीमने आपण पाहतोय जिंकलेला आहे. 2-5 मिनिटांमध्ये तुमचा निर्णय द्या म्हणजे समोरच्या टीमला रेडी होता येईल. लास्ट बॉल. यावेळेस फुल टॉस आणि हा चेंडू मेजर यांच्या बॅट मधून सीमारेषेच्या बाहेर षटकार, सिक्सर. हा गेला उत्तुंग षटकार माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. यस, पहिल्या इनिंगचा डाव आपण पाहतोय संपलेला आहे आणि टार्गेट 69 रन, 69 धावा. अडुसष्ट झाल्यात विजयासाठी जे आपण पाहतो. 69 धाबा बनवायच्या आहेत पद्मावती फायटर्स पुणेवाडी या टीमला.
68 झाल्यात विजयासाठी 69 धावा. बेचाळीस बॉल आणि विजयासाठी 69 धावा जे आपण पाहतोय बनवायच्या आहेत. एके फायटर्स या टीमला पंच आतमध्ये जे आपण पाहतोय आलेले आहेत आणि एक विनंती आहे, चला बॅटिंग करणारी टीम आपण आता मैदानाचा ताबा घ्यायचा. एके फायटर्स या टीमचा बॉलिंग जो अटॅक आहे, कोटा जो आहे बॉलरचा तो चांगला आपल्याला पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूला पद्मावती फायटर्स याही टीमकडे निशांत पुजारी 2 षटकं चांगली टाकतायत. उत्तम रेपाळे चांगली गोलंदाजी करतायत. अक्षय जराडलाही आपण पहिल्या दिवशी बॉलिंग करताना जे पाहिलेलं आहे. गणेश फटांगरे सुद्धा चांगली बॉलिंग करतात आणि त्यामुळे पाहायचं आपल्याला सुधीर पोटे सुद्धा एक ऑप्शन चांगला आहे. टीमकडे सगळे बेस्ट ऑप्शन आहेत, परंतु आता पाहायचंय कसा वापर होईल. 7 ओव्हर मॅचला जी आपण पाहतोय सुरुवात होतीये आणि पाहुयात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. विशाल पवार आबा आणि त्याचबरोबर बाबुलवाडे गावचा एक उभरता सितारा या खेळाडूनं खरं तर पहिल्याच दिवशी धुमाकूळ घातला या मैदानावरती. एक चौकार हॅट्रिक तिच्याही नावावरती आहे या स्पर्धेमध्ये पहिली. सूरज पठारे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जे आपण पाहतोय पोहोचले, तर षटक क्रमांक पहिलं. सामन्याला जी काही आपण पाहतोय सुरुवात होतीये. स्पिनर बॉलर आहेत प्रशांत पुजारी. सातत्याने पुणे या भागामध्ये सुद्धा आपण पाहतोय सराव करत राहतात. पुणेवाडी गावामध्ये सुद्धा गावी आल्यानंतर प्रॅक्टिस मात्र पुणेवाडी गावामध्ये चालू राहते आणि मॅचला होती आपण पाहतोय सुरुवात. 42 बॉल आणि विजयासाठी 69 धाब्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. सन्माननीय कुणाल रोकडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचाही खेळ आपण काल पाहिला आणि त्यांचंही परत एकदा मनापासून हार्दिक सरसे स्वागत आहे. भोर साहेब थोडस खाली बसा. किट मध्ये आहात आपण. भोर साहेब आणि सोन्याबापू पवार या दोनही मंडळी मात्र राखीव ठेवलेले आहेत. एकदा खेळाडू आतमध्ये इंजर्ड वगैरे झाला तर त्यांनाही आतमध्ये येता येईल. तो आता थोडस किट मध्ये असल्यामुळे खाली बसणं गरजेचं आहे. मॅचला होती सुरुवात पाहूया. 42 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 69 धावा या निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. संदीप गावडे सरांचंही शुभागमन होते. यावेळेसही हा चेंडू आपण पाहतोय सुंदर सन्मान खरं तर या बॉलला जो आपण पाहतोय दिला गेलाय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेला आहे चांगले चांगले संघ आणि चांगले खेळाडू जे काही खेळले. गोलंदाज तयार आहे. यावेळेस हा चेंडू पाहायचंय. सूरज पठारे चालू करेल. पहिला तडाखा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. 8 संघांना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सहभागी केलं होतं. त्यामध्ये मलगंगा 11, त्यानंतर स्नॅपर 11, व्हिक्टरी हंटर्स, सरपंच 11 या 4 संघांना खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय सोडावी लागली. तर आजचे जे 4 संघ आहेत ना ते कशा रीतीने पहिल्या ट्रॉफीकडे जात आहेत पाहूयात आपण. हो काय बॉल टाकलाय.
परफेक्ट युअर यष्टीवरती आपण पाहतोय हा बॉल आदळवला. सूरज पठारे सातत्याने लॉंग ऑन ऑली लॉंग ऑफ मध्ये ज्या खूप बाउंड्रीज खेळतात पॉवर प्ले मध्ये आणि त्या हेतूने ही गोलंदाजी जी प्रशांत पुजारी यांची चालू आहे. 4 धाबा 3 चेंडूमध्ये 4 धाबा या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आपण पाहतोय तयार आहे. 3 चेंडूमध्ये 4 आल्यात. वाईड बॉल. यस, टप्पा पडल्यानंतर बॉल खूप बाहेर गेला. सेकंड लाईनच्या बाहेर आपण पाहत आहोत. वाईड बॉल. पंचांचा इशारा जो आपण पाहतोय आलेला आहे. 5 धाबा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक टीमकडे आज सपोर्टर भरभक्कम आहेत. फुल मनोरंजन खरं तर आज मैदानावरती पर संडे जो आपल्याला पाहायचंय. चेंडू आपण पाहतोय सुंदररित्या मिडॉनला क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलंय आणि बॅकअपचं काम करतील बाबू दुश्मन. ओ हो, याच बरोबर बॉल हातामधून सटकला भूषणच्या आणि दुसरी ही रन ही आपण पाहतोय. सूरज आणि आबा कंप्लीट करताय. 7 धाबा या धावफलकावरती आपल्याला दिसत आहेत. कमशेट रेपाळे, प्रशांत भाऊ पुजारी, भोर साहेबांच्या मालकीचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो एके फायटर्स आदमबाई शेख च्या मालकीचा जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. रंगली मॅच. याही वेळेस हा चेंडू आपण पाहतोय सुंदररित्या धावबाची संधी आणि याच बरोबर इथे परत एकदा चेक केलं जाईल बॅट्समन आपल्या घरट्यामध्ये सुखरूप आहे की नाही. आणि निर्णय आलाय OUT आउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. या आधी तुम्ही पाहिलं ना भूषणच्या हातामधून बॉल सटकला त्यावेळेस धाव थोडीशी लेट धावले. आता बॉल हातामध्ये होता आणि रन घेण्याचा प्रयत्न झाला. फलंदाज इथे आपण पाहत आहोत बाद होत आहेत. एक चांगला बॅट्समन खरं तर आपली विकेट गमावतोय. सूरज पठारे स्वस्तामध्ये परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल माळी. सात धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 रन ऑन स्कोर कार्ड. पहिल्या विकेटच्या शोधात होते प्रशांत पुजारी, ती आली. यस, उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न इथे फसलाय आणि निश्चित स्वरूपात आपण पाहतोय पहिलं षटक इथे आपण पाहतोय संपलंय. 1 ओव्हर मध्ये 1 विकेट आली, 7 धावा आल्या. इथे ओहोर संपली. मैदानात जोश भरारी, श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी. जनता म्हणते हाच नेता खरा, करा तयारी. नादाला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 1 गडी बाद. एके फायटर्स टीमच्या 7 धावा. तशी परिस्थिती पद्मावती कंस्ट्रक्शन या टीमची होती, तशीच परिस्थिती एके फायटर्स या टीमची आहे. हे 2 संघ टॉपर झालेले आहेत आणि त्यामुळे दोनही संघ आपण पाहतोय गुरगुर करतायत. दादागिरी या दोन्ही टीमची जी आपल्याला पाहायला मिळते. 36 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 62 धावेंची गरज. हो हो हो, या वेळेस हा चेंडू वाईड बॉल. लेग स्टिकच्या बाहेर आहे हा चेंडू. वाईड बॉल. पंच मात्र आपल्याला निश्चित स्वरूपात कळवतायत हा चेंडू वाईड आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय थोडासा खराब आहे. पंचांनी दंडित केलंय. स्वैर मारा. 8 रन स्कोरबोर्ड वरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सुरुवात करतील का अनिल माळी. परत एकदा हा चेंडू इथे चांगला आहे.
विचिट करण्याचा प्रयत्न मात्र अनिल माळीचा फसलाय. शॉट सिलेक्शन थोडस खराब तो चॉईस करतोय आणि बॉल मात्र डॉट जातोय. 25,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून जे काही आपल्याला पाहायला मिळते. याच बरोबर हा चेंडू मात्र एक सुंदर स्किल ड्राईव्ह आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर अफलातून खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. चौकाराच्या मदतीने धाव फलक आपण पाहतोय 12 धावा जे आपल्याला पाहायला मिळतं. एकदम शांत आणि चांगलं क्रिकेट क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेलं आहे. याही वेळेस यस छोटासा स्पर्श खरं तर जाणवला, इथपर्यंत आवाज सुद्धा आला होता आणि नक्कीच आपण पाहतोय चेंडू डॉट निर्धाव जो येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे जे काही आपण पाहतोय 33 बॉल विजयासाठी 57 धाव्यांची गरज आहे. हाही चेंडू पायामध्ये, हा चेंडू पायामध्ये जो आपण पाहतोय थोडासा अडथळा, परंतु चेंडू डॉट आलेला आहे. काय घेतलं छत्रपती वॉरियर्स? छत्रपती वॉरियर्स यस गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर पिंपळेश्वर क्रिकेट क्लब या टीमला सर्वप्रथम बॅटिंग करायची आहे. भूषण गंद्रे आणि टीम, ओमकार उदान टीम रेडी राहा. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. पहिली पॉवर प्लेची जी 2 षटकं आहेत ती खरं तर शांत आणि संयमानं खेळतायत AK फायटर्स टीमचे खेळाडू उत्तम शेठ रेपाळे. याचबरोबर आई चेंडू समोरच्या बाजूला अडवलाय फॉलन थ्रो मध्ये आणि चेंडू डॉट. 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावा या दिलेल्या आहेत या षटकामध्ये. एक शेवटचा बॉल पाहूयात या पॉवर प्लेचा आता कसा जाईल. 12 धावा धाव फलकावरती. 69 एकूण टोटल बनवायच्यात, त्यामधल्या 12 बनवल्या गेल्यात. दुसरं ओव्हर जवळ संपत आले आणि याच दरम्यान इथे मात्र अनिल माळी विनाशकालीन विपरीत बुद्धी वापरतोय आणि क्लीन बोर्ड होतोय. जड पावलांनी मैदानाच्या बाहेर येत आहेत अनिल माळी. बाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आपण पाहतोय 2 चेंडू 12 धावा या धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 चेंडू आणि विजयासाठी 57 धाव्यांची गरज. 30 बॉल मध्ये 57 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41 बॉल 69. सामना सोपा वाटत होता, परंतु 30 चेंडू मध्ये 57 धावा हा सामना आता बॅलन्सिंग वाटायला लागलाय, समतोल वाटायला लागलाय. क्रिकेटमध्ये कोणी छोटं नाही, कोणी मोठं नाही, हे मात्र क्रिकेट दाखवून देतं. पाहूया काय होणार आहे. चाल पवार जो प्रवीण गावडेच्याच ताफ्यामधला प्लेअर आहे, ते स्वतः आता आयकॉन प्रवीण गावडे मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेटचा ख्रिस गेल या नावानं खरं तर त्याला ओळख आहे. पाहायचंय आपल्याला प्रशांत पुजारी आणि टीम कशा रीतीने कामकाज करतेय. अक्षय जारडने मात्र सापळा रचलाय की काय पाहूया. अखेरचे 30 चेंडू विजयासाठी 57 धाव्यांची गरज. 30 चेंडू 57 धावा. प्रशांत पुजारी परत एकदा आपण पाहणार आहोत. बॉल हातामध्ये घेतलेला आहे. संघासाठी 3रं वैयक्तिक 2रं षटक जे हँडल करतायत प्रशांत पुजारी. समोरच्या बाजूला विशाल. कान्हूर पठार एंडच्या दिशेने बॅटिंग करतील, तर समालोचन एंड करणे आपण पाहतोय बॉलर तयार आहेत. याचबरोबर अतिशय जबरदस्त हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी एज देखील तिथे ऐकू आली आणि हा चेंडू आपण पाहणार आहोत. निर्धाव जो आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिल्या दिवशीही आपण पाहिलेलं आहे. पहिल्या दिवसातील टॉपर, दुसऱ्या दिवसातील टॉपरची लढाई जी आतमध्ये जे आपण पाहतोय चालू आहे. गोलंदाज निश्चित स्वरूपात आपण पाहत आहोत. प्रशांत पुजारी पहिल्या ओव्हरमध्ये कमालची बॉलिंग आणि आता याही षटकामध्ये पहिला चेंडू त्यांनी जो म्हणजे जी स्टार्ट आहे ना ती चांगली केली. समोरच्या बाजूला विशाल, वाईड बॉल. या 6 चेंडू इथे नक्कीच आपण पाहत आहोत. वाईड बॉल जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती एका धावेनं संघाची धाव संख्या 13 रन या धाव फलकावरती निश्चित स्वरूपात आपण पाहणार आहोत. अतिशय क्लोज किपिंग मध्ये आहेत. यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडतायत अक्षित जराड, आयकॉन. गोलंदाज परत एकदा तयार. वाईड बॉल. येस, तर फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आलेला आहे आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू पाहूया. चेक केलं जाईल ऑन स्क्रीन आणि मग निर्णय येईल. आणि निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी. येस, चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. आज आपण खेळाडूंसाठी एक रिव्ह्यू ठेवलेला आहे आणि सक्सेसफुल झालाय रिव्ह्यू. यानंतर सुद्धा यांचा म्हणजे पुणेवाडी टीमचा रिव्ह्यू कंटिन्यू राहील. 13 धावा या धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 56 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 28 बॉल मध्ये 56 धावा. सामना आहे दोन्ही टीमच्या हातामध्ये. कशा रीतीने कामकाज होणार पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. याचबरोबर चेंडू हवेमध्ये. अखेर स्ट्रगल करत होता विशाल आणि आली त्याची विकेट. फलंदाज होतोय विशाल पवार बाद. विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. तर नक्कीच आपण पाहतोय ते स्ट्रगल करत होते विशाल पवार. बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचे 27 बॉल विजयासाठी 56 धाव्यांची गरज. दशरथ गावडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे की आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीण गावडे, संदीप गावडे, संजय दशरथ गावडे, गावडे ब्रदर्स खूप मोठी ख्याती आहे. आणि पाहूयात आता दशरथ आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 27 बॉल विजयासाठी 56 धाव्यांची गरज AK फायटर्स या टीमला आहे. गोलंदाज आपण पाहतोय तयार आहे प्रशांत पुजारी. याच दरम्यान हा चेंडू आपण पाहणार आहोत. भूषणचं तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. जितकी ताकद हा फटका खेळायला होती ना तितकी ताकद आणि जोखीम तिथे दाखवली आपल्याला भूषण क्षीरसागरने. मिड ऑफला बॉल अडवला. चेंडू डॉट आलेला आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं फक्त वाईडची 1 धाव दिलेली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 1च धाव दिलेली आहे प्लस 1 महत्वपूर्ण विकेट. हाई चेंडू इथे लॉलीपॉप एक्सप्रेस बॉल इथे टाकलाय प्रशांत पुजारी यांनी. 5वा चेंडू सुद्धा इथे आपण पाहतोय निर्धाव आलाय. मॅच मात्र गरम होत चालली आहे. शेवटचे 25 बॉल 56 धाव्यांची गरज. क्रीडा रसिकांनी कित्येक जणांनी फिक्स केलं असेल कुठली टीम फायनल मध्ये जाईल. परंतु मित्रांनो अवघड आहे. वाट पाहावी लागणार आहे. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकाचा. यावेळेस चेंडू हवेमध्ये. क्षेत्र चांगलं निवडलंय.
भूषण क्षीरसागर एक टप्पा मात्र बॉल अडवतायत आणि पाहता पाहता 2 धावा इथे निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगल्या 2 धावा आल्यात आणि अखेर या षटकाची होईल सांगता. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 24-54 धावेंची गरज. ओव्हर संपली. मैदानात जोश भरारी, श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी. जनता म्हणते हाच नेता खरा, करा तयारी. चोवीस बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 54 धावेंची जी आपण पाहतोय गरज आहे. खरं तर ऑप्शन चांगले राहिले पद्मावती फायटर्स या टीमकडे. प्रशांत पुजारी ची 2 षटकं आपण पाहतोय महत्वपूर्ण जी आपल्याला पाहायला मिळाली. उत्तम शेठ रेपाळे हाही चांगला ऑप्शन आहे आणि तेही वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक जे आपण पाहतोय घेऊन आलेले आहे. 24 बॉल विजयासाठी 54 धावेंची गरज. प्रवीण गावडे टीमचा आयकॉन स्ट्राईक एंडला आता. यावेळेस बिग हिट केलाय आणि प्रवीणच्या बॅट मधून सुरुवात होतीये. प्रवीणचा पहिला बार षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन, हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट, देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पलीकडच्या बाजूला पारनेर तालुक्यातील एक प्रसिद्ध कवी आमचे मार्गदर्शक तुषारांना ठुबे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यावेळेस बॉलची गती कमी ठेवली. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र थोडासा लेग साईडला फिरला आणि इथे नक्कीच आपण पाहतोय चेंडू डॉट आलेला आहे. 22 बॉल 48 धावेंची गरज. प्रतीक दादा घुले हडपसर या टीमच्या माध्यमातून कित्येक काळ आपण पाहिलेला आहे. प्रवीण गावडे हा खेळाडू खेळलेला आहे. तालुक्यातील एकदम जुना खेळाडू. प्रवीण गावडेकडे जे काही पाहिलं जातं ओ हाई चेंडू अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. एक्सप्रेस बॉल खरं तर इथे टाकतायत उत्तम शेठ रेपाळे. 21 बॉल विजयासाठी आपण पाहतोय 48 धावेंची गरज आहे. हे काय करायचंय ते आता आयकॉन प्रवीण गावडेला करायचंय. पाहूया कशा रीतीने काम होणार आहे. 21 बॉल 48 धावेंची गरज. याच बरोबर प्रवीण गावडेच्या बॅट मधून एक आसमानी टोला षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन, हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट, देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. अखेरचे 20 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 42 धावेंची गरज आहे. अखेर तुम्हाला तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये जर कोणी साथ देत नसेल ना, काहीच तुम्हाला समजत नसेल ना, तर तुम्हाला एकमेव अनुभव साथ देतो आणि प्रवीण गावडेकर तोच अनुभव आहे. उत्तम शेठ रेपाळे यांच्या वरती ते आक्रमण करतायत. 2 चेंडू डॉट, 2 चेंडू षटकार या ओव्हरचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. याच बरोबर फुल टॉस आणि त्यावरती प्रवीण झाले. बिग बॉस षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन, हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट, देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. 33 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 19 बॉल 36 धावेंची गरज. 36 धावा अजूनही 19 चेंडू मध्ये जे आपण पाहतोय बनवायचे आहेत. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. पहिली 3 षटकं अतिशय सुखरूप गेली पद्मावती फायटर्स पुणेवाडी या टीमची, परंतु चौथ्या ओव्हर मध्ये 3 षटकार आतापर्यंत जे काय आपण पाहतोय आलेले आहेत. प्रवीण गावडे मात्र बरसलाय. ओ
हा चेंडू पंचांकडे मात्र आपण पाहतोय दाद मागितली गेली आहे. तर नक्कीच आपण पाहत आहोत ओव्हर समाप्तीचा इशारा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर 33 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 18 बॉल 36 धावेंची गरज. प्रति बॉल 2 धावा पाहिजे. ओव्हर संपली. मैदानात जोश भरारी, श्री प्लाय, गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी. जनता म्हणते हाच नेता खरा, करा तयारी. तर धाव फलकावरती आपण पाहतोय 3 गडी बाद 33 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. पुढच्या 3 ओव्हर मध्ये पाहायचे आता इथे बनवायच्यात 36 धावा. प्रवीण गावडे जसा मैदानाच्या आतमध्ये आला 7 चेंडू मध्ये 18 रन त्याने जे आपण पाहतोय बनवलेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत पुतणे आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दशरथ गावडे. तर मॅचला आपण पाहतोय होती सुरुवात आणि षटक क्रमांक 5 हातामध्ये घेत आहेत आयकॉन अक्षित जराट. बऱ्याचशा नेवासा तालुका असेल शिर्डी भागामध्ये कित्येक काळ म्हणजे 4 ते 5 वर्ष मी जातो. त्या परिसरामध्ये एक नाव आणि विलंकित खेळाडू अक्षय जराट. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. प्रसिद्ध कवी आणि कान्होर पठार नगरीचे सुपुत्र आहेत. तुमचे मार्गदर्शक तुषारांना ठुबेच्या वतीने माझ्या समालोचनासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. पठार भागावरील सगळी जी काही गावं आहेत ना सातत्याने प्रेम करणारी ही सगळी जी गावं आहेत. ओ यावेळेस आई चेंडू आपण पाहतोय सुंदर आहे. बॉल हाताला थोडासा स्पर्श करून गेला. चटका देऊन गेला अक्षयच्या बोटांना. आणि इथे नक्कीच आपण पाहत आहोत पाहायला मिळेल शेवटचे 16 चेंडू 35 धावेंची गरज. कित्येक काळ म्हणजे शिरूरमध्ये ज्या काही टुर्नामेंट होतात आयकॉन आयडॉलच्या कर्जुले आर्या टीम एक गाव एक या हाफ मध्येही खेळत असतात. अमोल गागरेला ज्या वेळेस मॅन ऑफ द मॅच मिळते ना त्या वेळेस अमोलचा मी एक इंटरव्ह्यू ऐकला. अमोल त्यामध्ये सांगतो माझी जी खेळी आहे ना मी जी बॅटिंग करतो ना या पाठीमागं फक्त एक रस्सी आहे. मी माझ्या जीवनामध्ये चांगली बॅटिंग करेल त्या मैदानावरती मला एका खेळाडूचा खूप पाठिंबा असतो. मी ज्याला आयडॉल पर्सन मानतो तो म्हणजे प्रवीण गावडे. आज 2 मित्र चांगले आहेत परंतु अमोलने खूप काही शिकलेला आहे प्रवीण गावडेकडून सुद्धा. गोलंदाज तयार आहे. यावेळेस फटका पाहायचे आपल्याला. यावेळेस मात्र खिलाडी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन, हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट, देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. 15 चेंडू आणि विजयासाठी 29 धावेंची गरज आहे. एके फायटर्सचा संघ खरं तर उभा राहत नव्हता. रबाजी दादांनी सांगितलं प्रवीण गावडेंनी सांगितलं मला की सर तुम्ही टीम घ्या मला आयकॉन करा मी तुम्हाला शेवटपर्यंत तुमची टीम घेऊन जाईल. 8 बॉल इच्छित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरा ठरलाय बॅटिंगही तशीच करतोय. शेवटचे 15 बॉल 29 धावेंची गरज. अक्षय जराडवरती आक्रमण चढवलं. यादीचा बॉल खरपूस समाचार घेतला. 6 आल्या आणि धावफलक पोहोचलाय 40 धावसंख्येपर्यंत. यानंतर कुठल्या गोलंदाजांचा वापर होणार एक ऑप्शन अजूनही टीमनं ठेवलेला आहे साहिल गावडे. पाहूयात काय होणार आहे. 15 बॉल 29 धावेंची गरज. यावेळेस वेग वाढवला अक्षयने आणि हा चेंडू सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट आलेला आहे. 14 चेंडू 29 धावा. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रंगलेला आहे. पाठीमागच्या बाजूला बाबा रेपाळे असतील गणेश रेपाळे सर असतील ही सगळी मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. पुणेवाडी ग्रामस्थांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. यावेळेस बॉल कट केलाय आणि हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय डॉट आलाय. आज मात्र ओम टानगे चांगली सुरेख स्कोरिंग करतायत. 13 बॉल विजयासाठी 29 धावा सामन्याचं समीकरण आहे. हा चेंडू पाहायचे आपल्याला कशा पद्धतीने खेळतायत प्रवीण. आयकॉन वर्सेस आयकॉन. याही वेळेस हा चेंडू आपण पाहतोय अंगावरती टाकलाय आणि स्ट्राईक ही स्वतःकडे ठेवली प्रवीणनी. हे चांगलं क्रिकेट आहे. पाहूयात इथे मात्र लेग्स बाय स्वरूपात एक धावा आली. शेवटचे 12 बॉल 14च्या सरासरीने 28 धावा. 14च्या सरासरीने 28 धावा 12 चेंडू मध्ये बनवायच्यात. इजे
ओहोर संपली. मैदानात जोश भरारी, श्री प्लाय गुणवत्ता भारी आणि आपले आकाश चौधरी, जनता म्हणते हाच नेता खरा. आपला नेता जबरदस्त, कुणी नादाला लागायचं नसतं. आपला नेता जबरदस्त, कुणी नादाला लागायचं नसतं. आपला नेता जबरदस्त. ऑप्शन इथे मला वाटतं नक्कीच वापर सुधीर पोटे या बॉलरचा केला जातोय. शेवटचे जे आपण पाहतोय 12 बॉल 28 धावेंची गरज. जो संघ इथे जिंकणार आहे तो संघ फायनलचं तिकीट आपल्या हातामध्ये घेणार आहे. मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळणार आहे. जो संघ इथे हरणार आहे तो एलिमिनेटर फेरीमधून जो जिंकून येईल त्या टीम बरोबर खेळेल. यानंतरची मॅच आपल्याला पाहायचंय. राजाशिव छत्रपती वॉरियर्स या टीमने सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पिंपळेश्वर क्रिकेट क्लब या टीमला सर्वप्रथम बॅटिंग करायची आहे. दोन्ही टीम रेडी राहा, कारण महत्वपूर्ण मॅच असल्यामुळे आपण टायमरचा विचार करत नाही. घाई गडबड नको कुठल्या टीमला. तो सगळे खेळाडू शिस्तीचं पालन करतात, हेही खूप महत्वाचं आहे. आठ ते 10 वर्ष पूर्वी जर तालुक्यामध्ये पाहिलं, ओपन क्रिकेटच्या स्पर्धा व्हायच्या, पॅकर सिस्टीम असायची. परंतु जशी लीग चालू झाली ना, लीग फॉर्मॅटनं ज्या स्पर्धा होतात त्यामुळे टेनिस क्रिकेटला खरं तर ग्लॅमर आलाय. चांगला विकास टेनिस क्रिकेटचाही झालेला आहे. पुढच्या काळामध्ये तालुक्यामध्ये बऱ्याच मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूयात, सुधीर पोटे बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. यावेळेस जाग्यावरून मारलाय बॉल, जातोय सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा, या मिळाल्या 6 धावा. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन, हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट, देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. शेवटचे 11 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 22 धावेंची गरज. 11 चेंडू विजयासाठी 22 धावा. पहिल्याच बॉलवरती प्रवीण गावडे दादागिरी करतोय, षटकार मारतोय. याचबरोबर इथे पाहायचंय आपल्याला, बॅटची थोडीशी एज लागली आणि हा चेंडू मात्र रन साठी नाही, प्रवीण थांबलाय. धाव फलकावरती आलेले आहे. 47 धावा, 10 बॉल विजयासाठी 22 धावेंची जी आपण पाहतोय गरज आहे. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये आहे. एक लो स्कोर कामना खरं तर आतमध्ये चालू आहे, परंतु तो रंगलाय. गोलंदाज तयार, सुधीर पोटे. आणि याच दरम्यान चेंडू आलाय वाईड बॉल. वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये जी आपण पाहतोय वाढ झालेली आहे 48. शेवटचे 10 बॉल 21 धावेंची गरज. 10 चेंडू आणि 21 धावेंची जी काय आपण पाहतोय गरज आहे. आतमध्ये जाऊन सिंगल डबल चौकार षटकार, फक्त बॅट फिरवणं नाही तर माइंडनं क्रिकेट खेळणं, याला खरं तर क्रिकेट म्हणतात. तेच आपल्याला प्रवीणकडून पाहायला मिळते. याही वेळेस हा चेंडू आपण पाहतोय गॅप मध्ये असेल. क्षेत्ररक्षक अक्षय बॉल पर्यंत आपण पाहतोय पोचलेत आणि इथे आलेली आहे 1 धाव. 49 धावा स्कोरबोर्ड वरती त्या दिसत आहेत. 9 चेंडू विजयासाठी 20 धावेंची गरज. 9 चेंडू मध्ये 20 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा शिल्लक ठेवतील, शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा साहिल साठी रोखून ठेवतील सुधीर पोटे. दशरथ आता मात्र बॅटिंग क्रीज वरती आहे. 9 चेंडू 20 धावेंची गरज. गोलंदाज तयार. आणि याच दरम्यान दशरथ गावडे होत आहेत धावबाद. विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. रन आउट होताना जे काय आपल्याला पाहायला मिळालेत दशरथ गावडे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुल पवार. पवार वस्तीचे एक छोटे खेळाडू आहेत, परंतु चांगली बॅटिंग पुणेवाडी प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी केली होती. आणि पाहायचे आता आपल्याला अखेरचे 8 चेंडू
विजयासाठी 20 धावेंची गरज. 8 चेंडू 20 धावा. यस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलाय आणि तिसरे पंच चेक करतील. एअर डिलिव्हरी. यस, फेअर डिलिव्हरी. डॉट चेंडू जो आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि विजयासाठी 20 धावेंची जी आपण पाहतोय गरज आहे. सामन्याला होती सुरुवात परत एकदा. आणि इथेही परत एकदा निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल ओरचे खेळ. इथं नक्कीच आपण पाहतोय जी काय सांगतो होते. 6 बॉल आणि विजयासाठी जे आपण पाहत आहोत 20 धावेंची गरज. 7 चेंडू 20. मोहोर संपली. मैदानात जोश भरारी. श्री प्लाय गुणवत्ता भारी. आणि आपले आकाश चौधरी जनता म्हणते हाच नेता खरा. करा तयारी. नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता थँक्यू. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 20 धावेंची गरज आहे. आणि शेवटचं षटक आपण पाहतोय साहिल गावडे या खेळाडूकडे आपण पाहतोय सोपवलेला आहे. 6 चेंडू विजयासाठी 20 धावा. एके फायटर्स या टीमला जे आपण पाहतोय गरजेचे आहेत.
सामन्याला परत एकदा आपण पाहणार आहोत. सुरुवात होतील क्रीडा रसिकांचं फुल मनोरंजन, एकदम घासून मॅच. साहिल गावडे बॉलिंग ट्रॅक वरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 20 धाबा होती सुरुवात. यावेळेस ओ हो हो सुधीर पोटे टिपतायत एक सुंदर झेल. फलंदाज इथे आपण पाहतोय राहुल पवार, झेलबाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. थँक्यू. खरं तर सापळा रचला होता ज्यासाठी ना, ती जी प्लॅनिंग झाली होती ना पद्मावती फायटर्स टीमची, ती प्लॅनिंग इथे मात्र आपल्याला दिसली सुधीरला. अगदी स्टेनच्या बाजूला म्हणजे विकेटच्या क्लोज साईडला तिथे खरं तर आपण पाहतोय उभं केलंय आणि तिथे पाहिलं आपल्याला शेवटचे 5 चेंडू 20 धाव्यांची गरज आहे. पाच चेंडू आणि विजयासाठी 20 धाव्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. सामन्याला जी काही आपण पाहतोय होती सुरुवात. साहिल गावडे, वैभव ठोबे आलेत न्यू बॅटर. यावेळेस हा चेंडू समोरच्या बाजूला खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवर आणि हा बॉल सीमारेषेच्या जातोय बाहेर. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. श्री गणेश उद्योग समूह प्रोप्रायटर माननीय श्री राहुल शेठ मते व माननीय श्री रोहित शेठ मते यांचा खणखणीत चौकार. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज आहे. प्रवीण गावडे स्ट्राईक एंडला गेला नाही. पहिल्या बॉलवरती झेल झाला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. वैभव ठुबे आतमध्ये गेले आणि एक चौकार खेळतायत. 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. याचबरोबर आडव्या बॅटने जिकडच्या तिकडे आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ए होईना बाद. वैभव ठुबेचा क्लास षटकार. हा गेला उत्तुंग षटकार माननीय श्री पियुष शेठ बाबाजी पानमन हॉटेल महाराजा अँड फॅमिली रेस्टॉरंट देवी भोयरे फाटा यांचा दणदणीत षटकार. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे. काय मॅच चालली मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 20 धावा लागत होत्या. एक पहिला चेंडू खर्च झाला, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार. शेवटचे 3 चेंडू 10 धाव्यांची गरज. 3 चेंडू मध्ये 10 आल्यात. पुढच्या 3 चेंडू मध्ये 10 बनवायच्यात. परत एकदा सामना टक्करचा आतमध्ये जो काही चालू आहे. 2 वाघ एकमेकांवरती गुरगुर करतायत. याचबरोबर हा चेंडू आपल्याला पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचलेत आणि याचबरोबर 1 धाव आलेली आहे. शेवटचे 2 चेंडू 9 धाव्यांची गरज. सामना जर टाय झाला ना, आज आपण सुपर ओव्हर घेणार आहोत. सामना जर बराबरीमध्ये आला, सुपर ओव्हर होणार आहे, याची नोंद घ्या. दोनही टीमच्या खेळाडूंनी, चारही टीमच्या खेळाडूंनी सूचना असू द्या लक्षामध्ये. सामना जर टाय झाला तर आज सुपर ओव्हर आपण घेणार आहोत. 2 चेंडू विजयासाठी आपण पाहतो आहोत. 9 धाव्यांची गरज. अखेरचे 2 चेंडू 9 धावा. साहिल गावडे वर्सेस प्रवीण गावडे. आणि याच दरम्यान नो चेंडू, विकेटच्या बाहेर बॉल, नो बॉल. नो चेंडू. इथे मॅच मध्ये ट्विस्ट. 2 चेंडू विजयासाठी 8 धाव्यांची गरज. 8-8-8. कोण लावणार कोणाची वाट, कोण बांधणार विजयाशी गाठ. विजयासाठी लागतायत 2 चेंडू, धावा लागतायत 8. 2 चेंडू 8 आल्यात. फ्री हिट आहे, प्लस फ्री हिट आलेली आहे. प्रवीण गावडेचा पुतण्या आहे साहिल गावडे. काय होणार आहे पाहूया. गुरु वर्सेस चेला. याच दरम्यान हा चेंडू आपल्याला पाहायचंय. पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय. धाव मात्र जी काय आपण पाहतोय कंप्लीट केली. प्रवीण गावडे स्ट्राईक कडे धावतोय आणि याच दरम्यान फलंदाज होत आहेत रन आउट. वैभव ठुबे. शेवटच्या क्षणी आपण पाहत आहोत. एक चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. संधी साधून थेट
पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे गणेश वीट कारखाना माननीय श्री सुरेश शेठ बुचुडे यांची बळीची टाळी. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. जर षटकार आला तर काय होईल का सुपर ओव्हर पाहूया. आज आपण सुपर ओव्हर जी ठेवणार आहोत. सामना जर टाय झाला तर सलमान हे बॅटर आतमध्ये पोहोचलेला आहे. या बॉलवरती जर विकेट जर काढली तर नामदेव दादा ठुबे पाटील यांच्या वतीने 100 आणि प्रवीणनं जर षटकार मारला तर प्रवीण गावडेसाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे नामदेव दादांना सांगायचंय आम्हाला सुपर ओव्हर पाहिजे आहे. परंतु पाहूया काय होणार आहे. एक चेंडू 7 धाव्यांची गरज. यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि हा झेल झालाय. सामना इथे पद्मावती फायटर्स या टीमने जिंकलाय आणि याच बरोबर फायनल मध्ये पर्व 2 गणपती फाटा प्रीमियर लीग फायनल मध्ये पोहोचणारा संघ राजू बोरसाहेब, उत्तम शेठ रेपाळे, प्रशांत पुजारी यांच्या मालकीचा पद्मावती फायटर्स हा संघ फायनल मध्ये जाऊन दाखल. अभिनंदन. साहिल गावडे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचंय, आपलं पारितोषिक घ्यायचंय आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे. अविनाश चेडे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी या. साहिल गावडे आपण पण या ठिकाणी या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत आणि त्याचबरोबर साहिलसाठी 100 रुपयाचं प्राइज देखील या ठिकाणी. आवी या ना आवी. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मळगंगा 11 टीमचे ओनर आमचे मार्गदर्शक तमाबाई भागवत यांच्या वतीने सुद्धा साहिलला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मान्यवरांना मी विनंती करेल आपण व्यासपीठाच्या समोर या. या नामदेव दादा ठुबे पाटील, तमाबाई भागवत या मान्यवरांच्या तीनही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा वितरण सोहळा करत आहोत. सर्वप्रथम आपण जे वैयक्तिक पारितोषिक होतं नामदेव दादा आणि समाबाईंच्या वतीने 100 ते या ठिकाणी वितरित करतोय. आणि त्याचबरोबर या मॅचचा खरं तर हिरो आहे. कठीण परिस्थितीत चांगली बॅटिंग केली, संघाला गरज होती त्यावेळेस चांगली बॅटिंग केली. अविनाश चेडे जे आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जे आपण पाहतोय आहेत आणि पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत नामदेव दादा ठुबे पाटील आणि समाधानजी भागवत शुभ असते. येस, तर पहिल्या मॅचचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय संपलेला आहे. अभिनंदन, वेल प्लेड पद्मावती फायटर्स. आणि दोनही पंचांना विनंती आहे गणेश गायकवाड सर आणि पांडुरंग सरोदे सर आपण संयोजक टीमशी संपर्क करा. चला विनंती आहे शिवछत्रपती वॉरियर्स टीम आपण मैदानाचा ताबा घ्या. दोनही पंच मंडळींना विनंती आहे संयोजक टीम आपली या ठिकाणी वाट पाहत आहेत आपण संपर्क करा.